तर कल्याणमधील महेश गायकवाड गोळीबार प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट आता समोर येते आहे। गणपत गायकवाडांसह तिघांचा जामीन उच्च न्यायालयानं फेटाळला आहे। तर गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केलेला होता। पोलीस स्टेशनमध्येच हा गोळीबार झालेला होता। गोळीबार प्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल झाला होता आणि या प्रकरणामध्ये आता महेश गायकवाड यांचा वरील गोळीबार प्रकरणामध्ये गणपत गायकवाड यांचा जामीन न्यायालयानं फेटाळला आहे। कबूतरखान्यासंदर्भात मंत्रालयामध्ये बैठकीला सुरुवात झालेली आहे। कबूतरखान्यांसंदर्भात फडणवीसांनी ही बैठक बोलावली आहे। मंत्री मंगलप्रभात लोढा हे देखील आता बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। मुंबईच्या दादरमधील कबूतरखाना तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आला। विनायक डावरुंग सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विनायक, महादेवी हत्येनंतर आता कबूतरखान्यांसंदर्भात देखील महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे। बरोबर आहे सागर, आपण जर पाहिलं तर सकाळी जी बैठक झाली ती कोल्हापूरमधल्या माधुरी हत्तीबाबतची बैठक झाली। त्यामध्ये कुठेतरी सकारात्मकता सरकारने दाखवली आणि आता दुसरी जी बैठक महत्त्वपूर्ण आहे ती म्हणजे कबुतरांबाबतची बैठक सुरू झालेली आहे। कोर्टाने आदेश जे आहे ते कबूतरखाने हटवण्याचे दिलेले पाहायला मिळाले। दादर येथील कबूतरखाना जो आहे तो मुंबई महापालिकेने कारवाई करून हटवला आणि तिथली जनभावना जर आपण लक्षात घेतली तर ज्या पद्धतीने गुजराती आणि जैन समाज जो आहे तो नाराज झालेला आपल्याला पाहायला मिळाला। त्यांनी कुठेतरी म्हटलेलं आहे की असं अचानक कबुतरांना हटवू शकत नाही असंही त्यांची भावना होती आणि हीच जनभावना लक्षात घेता आजची बैठक जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी बोलवलेली आहे। महत्त्वपूर्ण बैठक आहे। मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महापालिकेला पत्र देऊन कुठेतरी पर्यायी जागा द्याव्यात अशी मागणी केलेली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री आता या बैठकीमध्ये काय नेमका तोडगा करतात, जनभावना लक्षात घेता काय निर्णय घेतात हे बघावं लागेल। नक्कीच विनायक, या बैठकीकडे देखील आपलं लक्ष असेलच। धन्यवाद या माहितीसाठी।